क्रिकेटमध्ये फॉर्म टेम्पररी असतो पण क्लास परमनंट असतो हे पण आपण खूप वेळा ऐकलंय. पण IPL ने आपल्याला एक वेगळीच गोष्ट शिकवली आहे, जिथे प्लेयर्स फक्त फॉर्म मध्ये परत येत नाहीत, तर ते आपलं करिअर कम्प्लिटली रिराईट करतात. इंडियन प्रीमियर लीग ही फक्त एक टुर्नामेंट नाही, ही एक सेकंड चान्स फॅक्टरी आहे, जिथे आउट ऑफ फॉर्म टॅग लागलेले प्लेयर्स सुद्धा पुन्हा हिरो बनतात. आज आपण बोलणार आहोत अशा काही प्लेयर्स बद्दल ज्यांनी IPL मुळे आपलं करिअर रिवाईव्ह केलं आणि दाखवून दिलं की कमबॅक इज ऑलवेज बिगर दॅन सेटबॅक. सुरुवात करूया शिवम दुबे पासून. एक वेळ होता जेव्हा शिवम दुबेला एक प्रॉमिसिंग ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जात होतं, पण इनकन्सिस्टंट परफॉर्मन्स मुळे तो टीम मधून बाहेर पडला. इंटरनॅशनल लेवलवर पण त्याला स्टेबल जागा मिळत नव्हती. क्रिटिक्सने त्याला नॉट रिलायबल टॅग दिला होता. पण नंतर त्याची एंट्री झाली चेन्नई सुपर किंग्स मध्ये आणि तिथे सगळं काही बदललं. CSKने त्याला एक क्लिअर रोल दिला. मिडल ओव्हर्स मध्ये स्पिनवर अटॅक करायचा. रिझल्ट, दुबेने 2023 आणि 24 IPL सीझन मध्ये कन्सिस्टंट 6 हिटिंग करत आपला कॉन्फिडन्स परत मिळवला. तो पुन्हा इंडियन टीम मध्ये आला आणि आज तो एक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ओळखला जातो. हे होतं एक परफेक्ट एक्झाम्पल की राईट टीम एन्व्हायरमेंट प्लेअरला कसं ट्रान्सफॉर्म करू शकतं. आता बोलूया कुलदीप यादव बद्दल. कुलदीपची स्टोरी तर ऑलमोस्ट फिल्म सारखी आहे. एक वेळ होता जेव्हा तो इंडियाचा मेन स्पिनर होता, पण नंतर त्याचा फॉर्म कम्प्लिटली डाऊन झाला. IPL मध्ये पण त्याला बेंचवर बसवलं जात होतं. कॉन्फिडन्स इतका कमी झाला होता की त्याचं बॉलिंग रिदम पण दिसत नव्हतं. पण 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल सोबत जॉईन झाल्यावर त्याच्या करिअरला नवीन डिरेक्शन मिळाली. DCने त्याच्या स्किल्सवर ट्रस्ट ठेवला आणि त्याला कंटिन्युअस चान्सेस दिले. कुलदीपनी पण त्याचा पूर्ण फायदा घेतला. विकेट्स घेऊन मॅच विनर म्हणून समोर आला. आज तो पुन्हा इंडियाचा लीडिंग स्पिनर बनला आहे. हा कमबॅक फक्त परफॉर्मन्सचा नाही, तर मेंटल स्ट्रेंथचं पण एक्झाम्पल आहे. तिसरं नाव आहे मोहित शर्मा. मोहित शर्माला लोक ऑलमोस्ट विसरून गेले होते. एक वेळ होता जेव्हा तो CSK साठी डेथ ओव्हर्स मध्ये बॉलिंग करणारा प्लेअर म्हणून ओळखला जात होता. पण नंतर हा प्लेअर कम्प्लिटली क्रिकेटमधून जसा आउटच झाला होता. तो नेट बॉलर म्हणून काम करत होता. इमॅजिन करा, एक इंटरनॅशनल प्लेअर नेट बॉलर म्हणून काम करतोय. पण 2023 IPL मध्ये गुजरात टायटन्सने त्याला चान्स दिला आणि मोहित शर्माने जे केलं ते अनबिलिव्हेबल होतं. त्याने स्लोअर बॉल्स आणि व्हेरिएशनचा यूज करत बॅटरला कन्फ्यूज केलं आणि सीझन मध्ये हायेस्ट विकेट टेकर्स मधून एक बनला. सडनली सगळे लोक पुन्हा त्याचं नाव बोलू लागले. हेच IPLचं मॅजिक आहे, जिथे एक विसरलेला प्लेअर पुन्हा स्पॉटलाइट मध्ये येतो. आणि आता बोलूया राहुल तिवेटिया बद्दल. राहुल तिवेटियाची स्टोरी तर IPL हिस्ट्री मधील सगळ्यात आयकॉनिक कमबॅक मोमेंट्स मधून एक आहे. 2020 मध्ये एक मॅच मध्ये तो स्ट्रगल करत होता. सगळे लोक त्याला ट्रोल करत होते, पण त्याच मॅच मध्ये त्याने शेल्डन कॉर्टेलला एक ओव्हर मध्ये 5 सिक्सेस मारत गेम कम्प्लिटली फ्लिप केला. त्याच मोमेंट पासून राहुल तिवेटियाचं करिअर बदललं. तो एक फिनिशर म्हणून इस्टॅब्लिश झाला, जो प्रेशर मध्ये मॅच जिंकवतो. गुजरात टायटन्ससाठी पण त्याने अनेक मॅचेस फिनिश केले आहेत. हा होता एक रिमाइंडर की एक मोमेंट तुमचं करिअर कम्प्लिटली चेंज करू शकतं. या सगळ्या स्टोरीज मध्ये एक कॉमन गोष्ट आहे, संधी आणि विश्वास. IPL प्लेयर्सला फक्त प्लॅटफॉर्म देत नाही, तर त्यांना एक नवी आयडेंटिटी देतो. इथे टीम मॅनेजमेंट, कॅप्टन आणि रोल क्लॅरिटी खूप महत्वाची असते. जो प्लेअर या गोष्टींचा फायदा घेतो तो कमबॅक करतो. पण या सगळ्यात एक मोठा लेसन पण आहे. क्रिकेटमध्ये कोणीच परमनंटली आउट नसतं. फॉर्म जातो, कॉन्फिडन्स जातो, पण चान्सेस मिळतात की प्लेअर पुन्हा उभा राहू शकतो. आज जे प्लेयर स्ट्रगल करत आहेत, बेंचवर बसले आहेत किंवा क्रिटिक्सचा टार्गेट बनत आहेत, त्यांच्यासाठी IPL एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. एक सीझन, काही मॅचेस किंवा एक इनिंग सुद्धा तुमचं करिअर बदलू शकते. आणि म्हणूनच IPL फक्त एक लीग नाही, ही एक कहाणी आहे, होपची, कमबॅकची आणि सेकंड चान्सेसची. आता या IPL सीझन मध्ये कोणता प्लेअर आपला डाऊनफॉल मागे सोडून पुढचा मोठा कमबॅक स्टोरी लिहिणार? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.